नमस्कार, मी मृणाल कुकिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज माझ्या नातवानी माझ्याकडं फरमाईश केली आहे, डिमांड केली आहे की आजी आज तू कुर्मा भाजी कर म्हणून. त्यामुळं मी आज माझी सून हिला कुर्मा भाजीची रेसिपी, पाककृती कशी करतात ते शिकवणार आहे, म्हणजे नेहमी ती त्याला करून घालू शकेल. नमस्कार. हो, नेहमी मला तो म्हणत असतो, की "आई, आजी जशी कुर्मा भाजी बनवते, आई तू पण तशीच बनव." तर आज मी या चॅनलच्या निमित्ताने आईंकडनं कुर्मा भाजी शिकून घेणार आहे. चला तर मंडळी, आपण साहित्य बघूया का किचनमध्ये जाऊन? पूनम, आपण इथं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत. ह्या सगळ्या भाज्या घेणं कंपल्सरी अशातला भाग नाही आहे, सक्तीचं नाही आहे. आपल्याकडं ज्या उपलब्ध भाज्या असतील त्या घेतल्या तरी चालतात. फ्लॉवर, त्याचे तुरे मी मोठे मोठे करून घेतलेले आहेत. ब्रोकोली घातलेली आहेत. मुलं ब्रोकोली खात नाहीत म्हणून मुद्दाम ब्रोकोली याच्यात घातलेत. मटार आहेत, फरसबी आहे, फरसबी तिरकी कापून घेतलेली आहे. कॉर्न, बेबी कॉर्न जे आहेत त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथं 3 प्रकारच्या सिमला मिरची, लाल, पिवळी आणि हिरवी अशा आहेत. इथं मी उकडलेले बटाटे 2 घेतलेले आहेत आणि पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत. यातील सिमला मिरच्या, बटाटा आणि पनीर हे सर्वात शेवटी घालायचे, कारण हे पटकन शिजतात आणि बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. कुर्मा भाजीसाठी मसाला जरा वेगळा करायचा असतो. त्याच्यासाठी मी इथं अर्धा भक्कल ओला नारळ आहे, तो खोवून घेतलेला आहे, त्याचा चव काढलेला आहे. 3 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे. माझी भाजी जरा जास्त होणार आहे म्हणून मी काजू जास्त घेतलेले आहेत आणि तीळ मात्र कमी घेतलेले आहेत. उन्हाळा आहे त्यामुळे फक्त 3 चमचेच तीळ घेतलेले आहेत. बाकीचे आपले मीठ, तिखट, हळद, मसाला हे सगळे मसाले आहेतच. प्रथम आपण हा मसाला करून घेऊया. इथं मी कांदे मिक्सरमध्ये घालते आहे. मिक्सरचं भांडं जरा लहान पडणार आहे. ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे. तीळ घातलेले आहेत. काजू पण घालून घेतलेले आहेत आणि आता मी हे मिश्रण कोरडं असं मिक्सरमधून वाटून घेणार आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं होतं आणि आपलं दही घालायचं राहिलं होतं, ह्याच्यात 4 चमचे दही दही घातल्यामुळं आपल्या भाजीला एक रिचनेस येतो. काजूमुळं त्याला छान ग्रेव्ही येते. थोडंसं पाणी घातले. आता हे सगळं परत एकदा मी मिक्सरमधून बारीक करून घेते आहे. मिक्सरचं झाकण आपण काढूया. हे बघा किती छान पेस्ट झालेली आहे. आई, याच्यात आता तुम्ही दही घेतले, पण त्याऐवजी आपण टोमॅटो घेतले तर चालतील का? हो, नक्कीच चालतात. मग ते आपल्याला फोडणीत घालायला लागतील. अच्छा. परंतु सध्याचा उन्हाळा आहे आणि टोमॅटोमुळं भाजी लवकर खराब होण्याची शक्यता असते ओके. आणि म्हणून दही घातलेलं म्हणजे दह्याने आपल्याला एक वेगळी चव पण वेगळी चव येईल. येते. पण दही नसेल किंवा तुम्हाला टोमॅटो पाहिजे असतील तर फोडणीमध्ये कांदा ह्याच्यामध्ये या जिरं वगैरे घातलं ना की त्याच्यानंतर तुम्ही टोमॅटो घालू शकता. गॅस चालू केलेला आहे. आपण ही भाजी प्रेशर कुकरमध्ये करणार आहे, त्यामुळे प्रेशर कुकर ठेवलेलं आहे आणि 2 मोठे डाव मी तेल घातलेलं आहे. पुन्हा आता तेल तापल्यावर आपण ह्याच्यात जिरं घालणार आहोत, पण ह्या जिऱ्याबरोबरच तू खडे मसाले घालू शकतेस तुझ्याकडे जे आहेत ते. मी घालणार नाही आहे, कारण आपल्या मसाल्यामध्ये ते ऑलरेडी असतातच. म्हणजे आपली थोडीशी माईल्ड पाहिजे आपल्याला भाजी, त्यामुळे मी परत घालणार नाही आहे, तू घालू शकतेस. जिरं घातलेलं आहे. जिरं छान फुलू द्यायचे, म्हणजे जिऱ्याचा घमघमाट सुटला पाहिजे. आई, जिऱ्याचा वास छान येतोय. आणि जिरं फुललंय म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण तमालपत्र टाकूया. पूनम, प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. आता मी इथं पहिल्यांदा हे वाटण टाकणार आहे, कारण ह्याच्यामध्ये आपला कच्चेपण आहे. बरोबर. कांदा कच्चा आहे, ओलं खोबरं कच्चं आहे, बरोबर आहे. त्यामुळे आधी हे मी परतून घेणार आणि मग भाज्या टाकणार आहे. कोणी कोणी भाज्या परतून घेतात आणि मग ह्याच्यात टाकतात. आपलं वाटण
कांदा खोबरं त्याच्या ह्याच्यात घालून घेते. आणि ह्याच्यात लसूण पण घातली तर चालेल बरं का, मी घातलेली नाही आहे. ओके. आपलं जे वाटण आहे ते मी परतून घेते आहे, म्हणजे ते शिजेल, त्यातला कच्चेपणा जाईल आणि त्याला थोडंसं तेल सुटायला लागेल. आई आता मी या सगळ्या हो. भाज्या मिठाच्या पाण्यात धुवून धुवून घे, घेते. धुवून घे. आणि भाज्या कुठल्याही मिठाच्या पाण्यात धुतल्याशिवाय वापरायच्या नाहीत, कारण ह्यांच्यावर अतिशय केमिकल्स मारलेली असतात. बरोबर. हाताने थोडीशी चोळून पण घे नंतर. हो. ग्रेव्हीचा रंग बदललेला आहे, गुलाबी झालेला आहे आणि थोडीशी ती सुटायला पण लागलेली आहे. पूनम, आता ह्या स्टेजला सगळ्या भाज्या याच्यात घालून घे. आता आपण या सगळ्या धुवून घेतलेल्या भाज्या या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया. पूनम, आता भाजी सगळी ढवळून घे, म्हणजे ती ग्रेव्ही सगळ्या ह्याच्यावर पोट होईल, थर लागेल त्याचा. ओके. पूनम, मध्ये एकदा मी केली होती कुर्मा भाजी, तेव्हा मी काय केलं होतं की सगळ्या ज्या ह्या भाज्या आहेत ना त्या थोड्याशा तेलावर वाफवून घेतल्या त्या अच्छा. आणि मग फोडणी टाकल्या, त्यामुळं त्या पण पटकन होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीनं तू करू शकतेस. बरोबर. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घे. सगळं घाल, 2 भांडी घाल, हे पण एक घाल. पुन्हा माझ्या ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. हा किचन किंग मसाला आहे, तो 1 चमचा आहे, तो घाल. थोडासा गरम मसाला पण आहे, तो घाल. मीठ घाल, तुझ्या चवीनुसार मीठ घाल. लाल तिखट आहे. आता सगळं ढवळून घे आणि कुकरला झाकण लावून घे आणि 1च शिट्टी काढून घ्यायची. कुकरची 1 शिट्टी झालेली आहे. मी गॅस बंद करून घेते आहे. आणखीन कुकरचं झाकण पडण्याची आपण वाट बघू. पोस्ट मस्त शिजले, छान. सिमला मिरची, बटाटा आणि पनीर सगळं घालून घे त्याच्यामध्ये. हो. काय झालं, गॅस चालू कर. आता गॅस चालू करून शेवटी घातलेल्या भाज्या म्हणजेच पनीर, उकडलेला बटाटा आणि सिमला मिरची या भाजीमध्ये मिक्स केलेल्या आहेत. मला थोडंसं तिखट कमी वाटते म्हणून मी तिखट घालून घेते आहे. कुर्मा भाजी आपली जवळजवळ झाली आहे. थोडासा रस्सा कमी वाटतोय, त्यामुळे मी थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. आपली भाजी छान झालेली आहे, रंग पण सुंदर आलेला आहे. मुलांसाठी म्हणून थोडी कमी तिखटच केलेली आहे. नंतर घातलेलं जे तिखट आहे ते मी काश्मीरी लाल तिखट घातलेलं होतं, त्यामुळे ते अजिबात तिखट नाही आहे. आता ह्याच्यावर शेवटचा हात म्हणजे काय असेल ओळखा बघू, ज्याच्यामुळं आपली भाजी अतिशय चविष्ट होणार आहे. अशी कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळं भाजीला अतिशय सुंदर चव येणार आहे. ही
अशी मी जरा चोळून घेते आणि ह्याच्यावर घालते. मस्त. आता तर याचा सुगंध दरवळणार आहे. खूप सुंदर. मुख्य म्हणजे ह्या भाजीमध्ये आपल्या पोटात बऱ्याच भाज्या जातात. सगळ्या जवळ-जवळ 7-8 प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत. त्यामुळं अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे. जास्त तेल पण घातलेलं नाही आहे, जास्त मसाले पण नाही आहेत. त्यामुळं ही भाजी अतिशय सुंदर आहे. पुरी, पोळी, भात कशाबरोबरही खाऊ शकता तुम्ही. आता मी गॅस बंद करून घेते हे. ह्याच्यावर मी झाकण ठेवून घेते आहे, म्हणजे वाफेवर भाजी अजून चांगली शिजेल, मुरेल. हे बघा, आपला व्हेज कुर्मा किती छान झालेला आहे. कलर तर किती सुंदर आलेला आहे. तुम्हाला लाल कलर पाहिजे असेल तर थोडं जास्त लाल तिखट घालावं लागेल. आता मी हे बाउलमध्ये काढून घेते आहे. मस्त. रस पण राहिलेला आहे. एकदम कोरडी भाजी पण बरोबर वाटत नाही. तुम्ही अशा प्रकारची भाजी एकदा नक्की करून बघा. ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा अभिप्राय कळवा. अशाच छान छान रेसिपी घेऊन मी येणार आहे. कुर्मा भाजीबरोबर मी पुऱ्या केल्या आहेत. आता हे मी नातू आल्यावर त्याला खायला देणार आहे. पुन्हा आता बघ तुला आवडते का, कशी झाली सांग. मस्त, एकदम हॉटेलसारखी झाली आहे. दह्यामुळे चव थोडी एकदम वेगळीच आली आहे. आणि आपण नेहमी ग्रेव्ही टोमॅटोचीच करतो, पण आता दह्यामुळे ती टेस्टी झाली आहे. नक्कीच आता आरवसाठी मी नेहमी ही करीन. आवडेल ना आरवला? मस्तच. व्हेज कुर्मा या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे इतर ग्रुप, मैत्रिणी, परिवार ह्यांच्याकडे पुढे पाठवा. नवीन नवीन रेसिपी घेऊन मी येणारच आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.